नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या इतिहास विषयातील शिवपूर्वकालीन भारत या धड्याखालील प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, नावे सांगा। गोंडवनची राणी दुर्गावती, उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप, मुघल सत्तेचा संस्थापक बाबर, बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू आणि गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल। स्वाध्यायातील दुसरा प्रश्न आहे, गटात न बसणारा पर्याय निवडा। यातील पहिला गट आहे सुलतान मुहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर। यातील गटात न बसणारा पर्याय आहे बाबर। दुसरा गट आहे आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही आणि बरीदशाही। यातील गटात न बसणारा पर्याय आहे सुलतानशाही। तिसरा गट आहे अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब। यातील गटात न बसणारा पर्याय आहे शेरशाह। स्वाध्यायातील तिसरा प्रश्न आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। यातील पहिला प्रश्न आहे, विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली? उत्तर, हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते। त्यांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध उठाव केले। त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली। दुसरा प्रश्न आहे, महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर, महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता। त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले। सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली। सैन्यामध्ये शिस्त आणली। जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली। बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली। तिसरा प्रश्न आहे, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? उत्तर, मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले तेव्हा गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले। आहोमांचा प्रदेश म्हणजेच आसामचा प्रदेश। लाच्छित बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध तीव्र संघर्ष केला। आहोमांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला। त्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले। स्वाध्यायातील चौथा प्रश्न आहे, तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा। कृष्णदेवराय। कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दुआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते। कृष्णदेवराय हा विद्वान होता। त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्त माल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला। त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर व विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले। चांद बीबी। इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला। मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला। अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला। यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली। या दुहीतून चांद बीबीस ठार मारले गेले। राणी दुर्गावती। चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली। तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला। मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा आहे। दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, पण शरणागती पत्करली नाही। स्वाध्यायातील पाचवा प्रश्न आहे, कारण लिहा। यातील पहिलं विधान आहे, बहमनी राज्याची 5 शकले झाली। उत्तर, महमूद गावांनंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढीस लागली। विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला। विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले। बहमनी राज्याचे विघटन झाले। त्यातून वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही
अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. दुसरं विधान आहे राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. उत्तर बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खानोया या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. तिसरं विधान आहे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. उत्तर उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले. चौथं विधान आहे औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांना कैद केले. उत्तर शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू व धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. 5वं विधान आहे राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. उत्तर अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यास जोडून घेतले. औरंगजेबाच्या अशा महत्वाकांक्षी आणि विश्वासघातकी धोरणांमुळे राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. स्वाध्यायातील 6वा प्रश्न आहे कालरेषा पूर्ण करा. इसवी सन 1336 मध्ये विजयनगर राज्याची स्थापना झाली, तर बहमनी राज्याची स्थापना इसवी सन 1347 मध्ये झाली. इसवी सन 1509 मध्ये कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवर आला. मुघल सत्तेची स्थापना इसवी सन 1526 मध्ये झाली. स्वाध्यायातील 7वा प्रश्न आहे इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा. मुलांनो, इंटरनेटवरील गुगलमध्ये या पाठातील कोणत्याही व्यक्तीचे नाव टाकल्यास तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती मिळेल. ती माहिती तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. स्वाध्यायातील शेवटचा भाग आहे उपक्रमाचा. पाठात आलेल्या व्यक्तींविषयीची अधिक माहिती संदर्भ पुस्तके, इंटरनेट, वृत्तपत्रे इत्यादींच्या सहाय्याने मिळवा. उपक्रम वहीत चित्र माहितीचे कोलाज तयार करा व इतिहास कक्षात त्याचे प्रदर्शन भरवा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण शिवपूर्वकालीन भारत या धड्याखालील सर्व प्रश्नोत्तरे पूर्ण केलेली आहेत. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूयात पुढील पाठाचा स्वाध्याय सोडविण्यासाठी. धन्यवाद.